विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी विज्ञान शाखेचा फिजिक्स विषयासाठी जो नवीन अभ्यासक्रम आहे त्यातील पहिला पाठ युनिट नंबर 1 रोटेशनल डायनामिक्स पाहणार आहोत. तर सुरुवात करूया. चला. पाठ्यपुस्तकानुसार सुरुवातीला काही प्रश्न विचारलेले आहेत. कॅन यू रिकॉल या टायटल खाली ते प्रश्न अगोदर पाहून घेऊया. पहिला प्रश्न विचारलेला आहे, व्हॉट इज सर्क्युलर मोशन. डेफिनेशन आपल्याला माहीत असेल. रिकॉल म्हणजे हे तुम्हाला उजळणी करून घेण्यासाठी विचारलेलं आहे, म्हणजे हे लास्ट इयर तुम्ही शिकलात. तरी आपण त्याला पाहूया. डेफिनेशन पहा. द मोशन ऑफ बॉडी अलॉंग सर्क्युलर पाथ, किंवा तुम्ही अलॉंग सर्कम्फरन्स ऑफ सर्कल असं बोलू शकाल, इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. मराठीमध्ये ट्रान्सलेशन पाहायचं म्हणल्यावर एखाद्या वस्तूची गती जर वर्तुळाकार कक्षेमध्ये होत असेल तर त्या गतीला वर्तुळाकार गती असे म्हणतात. मोशन, सर्क्युलर मोशनचे एक्झाम्पल पहा. मोशन ऑफ इलेक्ट्रॉन अराउंड द न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या भोवती सर्क्युलर मोशनमध्ये फिरतात, म्हणून त्यांची मोशन ही सर्क्युलर मोशन होते. इथं व्हिडिओमध्ये ते पाहून घ्या. इथं हायड्रोजन ॲटमचा न्यूक्लियस आणि त्याभोवती एकच इलेक्ट्रॉन असतो, तो फिरताना इथं दिसत आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये. मीन्स या इलेक्ट्रॉनची मोशन जी इथं दिसते ती मोशन आहे सर्क्युलर मोशन. ठीक आहे. दुसरं एक्झाम्पल पहा. मोशन ऑफ मून अराउंड दी अर्थ. चला, हे एक एक्झाम्पल आहे सर्क्युलर मोशनचं. इथंही ॲनिमेटेड व्हिडिओ पाहून घ्या. म्हणजे पृथ्वीच्या भोवती चंद्राची जी गती असते ती सुद्धा वर्तुळाकार गती असते. ठीक आहे. पुढचं एक्झाम्पल पहा. मोशन ऑफ टिप ऑफ हँड्स ऑफ क्लॉक. ह्याचा अर्थ कळाला आहे का? टिप ऑफ हँड्स ऑफ क्लॉक मीन्स घड्याळाची काट्याचे जे टोक असते त्याची मोशनसुद्धा सर्क्युलर मोशनच असते. इथंही ते पाहून घ्या की ती मोशन कशी घडत आहे. तुम्हाला इथं हे जे दिसतात हँड्स ऑफ क्लॉक, ह्याचा जो समोरचं टोक दिसतंय ट्रायंग्युलर शेपमध्ये, त्यांची मोशनला जर तुम्ही ऑब्झर्व केलं, दॅट इज टिप ऑफ दॅट हँड. आणि त्या टिपला जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर त्याची मोशन तुम्हाला सर्क्युलर मोशन इथं घडून येताना दिसेल. आणखीन एक एक्झाम्पल पहा. मोशन ऑफ कार टेकिंग टर्न अलॉंग सर्क्युलर पाथ ऑर कर्व्ड पाथ. जेव्हा एखादी गाडी वाहन वळण रस्त्यावरून जात असेल तर त्या वळण रस्त्यापुरतं त्याची मोशन ही सर्क्युलर मोशनच घडते. ते इथं एका व्हिडिओ थ्रू पाहून घ्या. आता इथं ही जी कार दिसते आपल्याला येताना, ह्या टर्नच्या ठिकाणी ती येताना सर्क्युलर मोशन तेवढ्या पार्टवर करत आहे. ठीक आहे. दीज आर द एक्झाम्पल. इथं मी वेगवेगळे एक्झाम्पल का सांगले तुम्हाला की आपल्याला ह्या सगळ्या एक्झाम्पलचा पुढे कुठेतरी कन्सर्न येणार आहे, तर तुम्हाला ते माहीत असावेत. चला, पुढचा प्रश्न पाहूया. कॅन यू रिकॉलमधला कोणता आहे तो क्वेश्चन पुढे विचारायला. व्हॉट इज कॉन्सेप्ट ऑफ सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मासबद्दल तुम्हाला लास्ट इयर माहीत झालेलं आहे, ते विचारलं गेलं. इथं मी थोडं पॉईंट वाईज तुमच्यासमोर मांडले, थोडं वाचून घ्या. एक्सप्लेनेशन पहा. द सेंटर ऑफ मास ऑफ एन ऑब्जेक्ट इज पॉईंट इनसाइड ऑर आउटसाइड ऑब्जेक्ट ॲट विच द टोटल मास ऑफ ऑब्जेक्ट कॅन बी अज्युम टू बी कॉन्सन्ट्रेटेड. मीन्स काय, एखाद्या वस्तूचा असा एक बिंदू की ज्या बिंदूवर, ज्या पॉईंटवर त्या वस्तूचं पूर्ण मास एकवटलेला असते, कॉन्सन्ट्रेट झालेला असते, त्या पॉईंटला त्या वस्तूचा सेंटर ऑफ मास असं म्हणतात. तो पॉईंट वस्तूच्या इनसाईड किंवा आउटसाईडमध्ये सुद्धा असू शकतो. इनसाईड ऑर आउटसाईड द ऑब्जेक्ट. ठीक आहे. पुढचा पॉईंट पहा. सेंटर ऑफ मास ऑफ अ स्पेरिकल ऑब्जेक्ट. स्पेरिकल ऑब्जेक्ट मीन्स गोल वस्तू आहे, त्या वस्तूसाठी आणि त्याची डेन्सिटीसुद्धा युनिफॉर्म आहे.
is its geometrical center. Spherical object with uniform density having a center of mass as at its geometrical center. आणि जर ती वस्तू स्पेरिकल ऑब्जेक्ट नसेल, एनी ऑब्जेक्ट, द सेंटर ऑफ मास ऑफ एनी ऑब्जेक्ट हॅव्हिंग युनिफॉर्म डेन्सिटी इज ॲट इट्स सेंट्रॉइड. कोणत्या आकाराची असेल तर त्याच्या सेंट्रॉइडवर त्याचा सेंटर ऑफ मास असतो. आणि जर गोलाकार असेल व स्पेरिकल ऑब्जेक्ट असेल तर त्याच्या जिओमेट्रिकल सेंटरच्या ठिकाणी त्याची सेंटर ऑफ मासची पोझिशन असते. ठीक आहे. हे एक थोडंसं एका आकृती थ्रू पाहून घ्या. इथे एक मी एक आकृती काढलेली दाखवलेली आहे. त्या आकृतीवर एका व्यक्तीच्या बोटावर एक पक्षी दिसतो. तो मुळात पक्षी नाही आहे, तो त्याचं एक मॉडेल आहे. आणि त्या पक्षाची जी चोंच दिसते तुम्हाला ती त्याच्या बोटावर ठेवल्या तर तो बाहेरून जसं त्या ठिकाणी येऊन तरंगत अवस्थेत असल्यासारखा दिसतो. बट ते रिअल आहे आणि ते त्या ठिकाणी त्या पक्षाचं पूर्ण मास एकवटले असल्यामुळे तो बॅलन्स पोझिशनमध्ये बोटावर स्टेबल आहे. ते सगळं घडतं ते फक्त ही आहे ती बॉडी. आणि ज्या ठिकाणी ते बोटावर स्टेबल केलं आहे ते आहे त्याचं सेंटर ऑफ मास. म्हणजे त्या ठिकाणी पूर्ण बॉडीचं मास त्या वस्तूचं एकवटलेलं असल्याकारणानं ते तिथं स्टेबल आहे. ओके, ठीक आहे. पुढे चला. व्हॉट आर कायनॅमेटिकल इक्वेशन्स ऑफ मोशन. तर हे तर आपण प्रायमरी लेवलपासून मी 9th या 10th लेवलपासून आपण हे पाहिलेलं आहे. कायनॅमेटिकल इक्वेशन्स मोशनचे. फर्स्ट कायनॅमेटिकल इक्वेशन व्ही इक्वल्स टू यू प्लस ए टी. व्ही यू ए टी हे नोटेशन्स माहीत असावे. फायनल वेलोसिटी, इनिशियल वेलोसिटी, ॲक्सलेशन अँड टाईम. सेकंड कायनॅमेटिकल इक्वेशन आहे एस इक्वल्स टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. एस इज डिस्प्लेसमेंट अँड यू टी ए ॲज युजल जे वरती होते तसेच. आणि थर्ड कायनॅमेटिकल इक्वेशन आहे व्ही स्क्वेअर इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस 2as. ओके, पुढचा पॉईंट पाहूया. कॅरेक्टरिस्टिक ऑफ सर्क्युलर मोशन. इथे 2 कॅरेक्टरिस्टिक मी तुमच्यासमोर मांडलेले आहेत. सोपे आहेत. छोटासा प्रश्न येऊ शकतो यावर 1-2 मार्कासाठीचा. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे इट इज अन ॲक्सलेटेड मोशन as the direction of velocity changes at every instant. It is an accelerated motion. means सर्क्युलर मोशनमध्ये टँजेन्शियल वेलॉसिटी पार्टिकलची प्रत्येक वेळेस बदलत असते, प्रत्येक इन्स्टंटला बदलत असते, त्यामुळं ॲक्सलेशन क्रिएट होते, म्हणून या मोशनला ॲक्सलेटेड मोशन असं म्हणतात. आणि दुसरं कॅरेक्टरिस्टिक आहे इट इज अ पिरियडिक मोशन. म्हणजे ड्युरिंग द मोशन सर्क्युलर मोशन करताना द पार्टिकल रिपीट इट्स पाथ. त्या पार्टिकलचा जो पाथ असतो, सर्क्युलर पाथ असतो, रिपीट होत असतो अलॉंग द सेम ट्रॅजेक्टरी. त्याच मार्गावरून रिपीट होत असतो. दस द मोशन इज कॉल्ड पिरियडिक मोशन. ठीक आहे, पुढे जाऊया. क्वांटिटीज इन सर्क्युलर मोशन ॲनालॉगस टू क्वांटिटीज इन अ ट्रान्सलेशन मोशन. सर्क्युलर मोशनमधल्या ज्या क्वांटिटीज आहेत ज्या की ट्रान्सलेशन मोशनमधल्या क्वांटिटीजसोबत ॲनालॉगस आहेत, सारखे आहेत. नोटेशननं वेगळे असतील बट त्यांच्यामध्ये जी ॲनालॉजी आहे ते आपल्याला इथं पाहायची आहे का चार्ट थ्रू. इथं मी चार्ट बनवला आहे. त्या चार्टमध्ये लेफ्ट साईडला क्वांटिटी सर्क्युलर मोशनमधल्या मांडल्यात आणि राईट साईडला ट्रान्सलेशन मोशनमधल्या आहेत. आणि त्यांच्यामध्ये ॲनालॉजी असल्याकारणानं ते एका समोर एक लिहिले आहेत. इथं फर्स्ट पॉईंट आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंटच आहे बट सर्क्युलर मोशनमध्ये आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणणार. तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट नोटेशन आहे त्याला इथं थीटा. आणि ट्रान्सलेशनमध्ये आपण त्याला लिनियर डिस्प्लेसमेंट किंवा सिम्पली डिस्प्लेसमेंट होतो, त्याला नोटेशन आहे इथं एस. ओके, हे नोटेशन तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे. ट्रान्सलेशनमधले नोटेशन्स आपल्याला माहीत आहेत. एस डिस्प्लेसमेंट, व्ही वेलॉसिटी, ए फॉर ॲक्सलेशन. मग तसे नोटेशन सर्क्युलर मोशनमध्ये त्याच क्वांटिटीला नोटेशन्स कसे आहेत ते इथं पाहून घ्यायचे आहेत. दुसरी क्वांटिटी आहे अँग्युलर वेलॉसिटी. नोटेशन आहे ओमेगा बार. आणि इकडे वेलॉसिटी येते, लिनियर वेलॉसिटी येते व्ही. लिनियर असलं जसा फॉर्म्युला आहे दॅट इज रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट. रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट इट इज वेलॉसिटी. सेम वे इथे तसं आपल्याला बोलता येईल. रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ टाईम इज कॉल्ड ॲज अँग्युलर वेलॉसिटी. आणि तिसरी क्वांटिटी आहे अँग्युलर ॲक्सलरेशनची. नोटेशन आहे ए नाही आहे, हे अल्फा आहे. आणि इकडे जे आहे लिनियर ॲक्सलेशन तिथं नोटेशन आहे ए. अल्फा आणि ए दोन थोडासा फरक आहे काढण्यात, ते लक्षात घ्या. आणि जसं ॲक्सलेशनला आपण डिफाईन करतो रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर वेलॉसिटी विथ टाईम,
सेम वे इथं अँग्युलर व्हेलॉसिटीला सुद्धा डिफाईन करता येईल, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर एक्सलेशन विथ टाईम. दीज आर दी quantities analogous to quantities in circular motion analogous to quantities in a ट्रान्सलेशन मोशन. याच्यावरही प्रश्न जर विचारला 1-2 मार्काचा तर आपल्याला हे त्यांच्यासमोर मांडता आलं पाहिजे. पुढचा पॉईंट पाहूया. काही पॉईंट्स नोट करायसाठी दिलेले आहेत, ते पाहून घेऊया. पहिला पॉईंट आहे द टँजेन्शियल वेलॉसिटी इज गिवन बाय. टँजेन्शियल वेलॉसिटी सर्क्युलर मोशन करणाऱ्या पार्टिकलची जी टँजेन्शियल डायरेक्शनला वेलॉसिटी असते त्याला टँजेन्शियल वेलॉसिटी म्हणतात. त्याचा फॉर्म्युला आहे, किंवा आपण याला रिलेशन बिटवीन लिनियर वेलॉसिटी अँड अँग्युलर वेलॉसिटी असं म्हणू शकतो. दॅट इज व्ही बार इक्वल्स टू ओमेगा बार क्रॉस आर बार. हे फॉर्म्युले सगळे लक्षात ठेवावे लागतील आपल्याला. अँड जर त्याचं मॅग्निट्यूड विचारलं तर त्याला आपल्याला असं लिहिता येईल व्ही इक्वल्स टू आर इंटू ओमेगा. सेकंड पॉईंट आहे नोट करण्यासाठी, रेडियस वेक्टर. इथं जो आर होता आर बार तो काय आहे तर तो आहे रेडियस वेक्टर. त्याची डेफिनेशन पाहून घ्या. द वेक्टर ड्रॉन फ्रॉम center of circle to the position of particle in a circular motion is called radius vector. means जर एखादा पार्टिकल सर्क्युलर मोशन करत असेल आणि त्या पार्टिकलला, हा तो पार्टिकल आहे, त्या पार्टिकलपर्यंत जर सेंटरपासून आपण एक वेक्टर काढला अलॉंग द रेडियस तर त्या वेक्टरला इथं आपल्याला रेडियस वेक्टर म्हणावं लागेल. ही झाली त्याची डेफिनेशन. हे आर बार जे आहे हे रेडियस वेक्टर आहे इथे. तिसरा पॉईंट आहे डायरेक्शन ऑफ ओमेगा बार इज अलॉंग दी ॲक्सिस ऑफ रोटेशन अँड इज गिवन बाय राईट हँड थंब रूल. ॲक्सिस ऑफ रोटेशन मीन्स ज्या लाईन भोवती पार्टिकल सर्क्युलर मोशन करत असतात ती लाईन, अलॉंग दॅट लाईन ओमेगा बारची डायरेक्शन असते आणि ती राईट हँड थंब रूलनुसार सांगितलेली आहे. तो रूल पाहूया. राईट हँड थंब रूल स्टेटमेंट पहा. टू नो द डायरेक्शन ऑफ ओमेगा बार. ओमेगा बारची डायरेक्शन माहीत करून घेण्यासाठी द कर्ल द फिंगर्स ऑफ राईट हँड. उजव्या हाताचे बोट वळवायचे तर आपल्याला मोठा वळल्यासारखं. अलॉंग दी सेन्स ऑफ रोटेशन म्हणजे जसा पार्टिकल फिरतो त्या दिशेला तशा सेन्समध्ये बोटांचं टर्निंग करायचं आहे. विथ द थंब आउटस्ट्रेच्ड आणि अंगठा हा बाहेर ताणलेला असावा. द आउटस्ट्रेच्ड थंब देन गिव्ह द डायरेक्शन ऑफ ओमेगा बार. आणि बाहेर जो अंगठा दिसेल आपल्याला ताणलेला त्या अंगठ्याच्या दिशेला ओमेगा बारची डायरेक्शन असते. हे इथं आकृतीमध्ये तुम्हाला दिसून येईल. या आकृतीमध्ये पार्टिकल सर्क्युलर मोशन करताना दिसतो. ते मी दाखवेल तुम्हाला. हे या पद्धतीनं आहे. हे इथून हे फ्रंट साईड आहे, ऑब्झर्व करा डायग्राममध्ये. आणि ही लाईन बॅक साईडकडून आली. ही बॅक लाईन आहे, सर्क्युलर मोशन आहे, 3D डायग्राम आहे. तर हे इथं बॅक साईडला गेलं आहे हाताच्या पाठीमागे, ठीक आहे. आणि इथून निघून हे पुन्हा इथं या डायरेक्शननं असं समोरून येतं. हे असं या डायरेक्शनला. आणि बोटाची डायरेक्शन पण तशीच आहे. जसं इथं पार्टिकल सर्क्युलर मोशन करतो आहे हे इथून येऊन बॅक साईडनं फ्रंट साईडला जातो. तशा पद्धतीने बोटांना पण इथं ते इथं सांगलेलं होतं की बोटांना कसं आपल्याला टर्न करायचं आहे अलॉंग दी सेन्स ऑफ रोटेशन. जसं रोटेशन व्हायला त्या पद्धतीनं बोटं टर्न केलेले असावेत. आणि हा अंगठा हा बाहेरच्या दिशेला आउटस्ट्रेच्ड, तर त्या अंगठ्याच्या डायरेक्शनला कोण असतं आहे? इट इज ओमेगा बार. This is the direction of omega. The outstretched thumb gives the direction of omega bar. ठीक है. If t is a period of circular motion, t notation माहीत असावं. Period means definition माहीत असावी आपल्याला. The time taken by particle to complete one circumference or complete one round. That time is called as period of circular motion. Okay. If t is a period of circular motion or a periodic time, and n is, rotations लक्षात ठेवा, is the frequency, then magnitude of omega bar. मॅग्निट्यूड काढायचं आपल्याला. इथं डायरेक्शन तर आपण पाहिली. डायरेक्शन ही काय असते? राईट हँड थंब रूलनुसार डिक्लेअर होते. तर त्याचं मॅग्निट्यूड काय? या चार्टमध्ये या स्लाईडमध्ये तुम्हाला डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड दोन्ही बदल सांगला गेला. डायरेक्शन राईट हँड थंब रूलनुसार डिक्लेअर होते आणि मॅग्निट्यूड हा एक फॉर्म्युला आहे, तो इथं दिसत आहे तुम्हाला. त्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला त्याची डायरेक्शन डिसाईड होते. तो फॉर्म्युला आहे हा. नोट करा, फॉर्म्युला लक्षात ठेवा. नोटेशन्स काय? ओमेगा इक्वल्स टू 2π इंटू एन किंवा 2π/t. एन आणि टी काय तेव्हा ते डिक्लेअर केली. तर टी काय? पिरियड ऑफ सर्क्युलर मोशन आणि एन काय? फ्रिक्वेन्सी. ठीक आहे.
चला पुढे जाऊया. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन पुढचं टायटल आहे. डेफिनेशन पहा. ड्युरिंग सर्क्युलर मोशन ऑफ ड्युरिंग द सर्क्युलर मोशन इफ द स्पीड ऑफ पार्टिकल रिमेन्स कॉन्स्टंट. महत्त्वाच्या शब्दाला कलर चेंज केला आहे, रेड ब्ल्यूमध्ये मी टाकलेला आहे, त्याच्याकडे लक्षात ठेवा, त्या शब्दांकडे लक्षात ठेवा. सर्क्युलर मोशन करताना जर स्पीड त्या पार्टिकलची कॉन्स्टंट असेल, नेहमी स्थिर राहत असेल, तर त्यावेळेस त्या मोशनला युनिफॉर्म सर्क्युलर UCM असं म्हणतात. ठीक आहे. सेकंड पॉईंट, इन दिस केस only the direction of velocity of particle in circular motion changes at every instant and it is always tangential to the path. थोड्या वेळी मी बोललो होतो टँजेन्शियल वेलॉसिटी तीच ती आहे इथं. या केसमध्ये सर्क्युलर मोशनमध्ये, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये डायरेक्शन वेलॉसिटीची चेंज होत असते प्रत्येक वेळेला. म्हणून इथं आपण त्याच्या कॅरेक्टरिस्टिकमध्ये पण पाहिलं होतं की ॲक्सलेटेड मोशन म्हणतात सर्क्युलर मोशनला. ठीक आहे. आणि इट इज अलॉंग दी टँजेन्शियल टू द पाथ, टँजेन्शियल डायरेक्शनला असते. इथं तुम्हाला एका डायग्राममध्ये ते दिसून पण येईल. ही आकृती आहे, इथं पहा. पार्टिकल सर्क्युलर मोशन करतो हा, तर हे जे V बार दिसतोय तुम्हाला ते ब्ल्यू कलरमध्ये, तो ब्ल्यू कलरमध्ये जो V बार दिसतो दॅट इज टँजेन्शियल वेलॉसिटी. प्रत्येक वेळेस तो चेंज होत आहे. आता या ठिकाणी असताना, इथं असताना त्याची डायरेक्शन आहे या डायरेक्शनला, आणि जर तो पुढे आला पुन्हा परत इथं आला तर याची डायरेक्शन पुन्हा बदलली, पुन्हा आणखीन पुढे गेला तर पुन्हा ती डायरेक्शन या ठिकाणी आला, तर इथं पुन्हा डायरेक्शन ही आहे. प्रत्येक वेळेस त्याची चेंज होत आहे, म्हणजे प्रत्येक इन्स्टंटला ही V बारची दिशा ही चेंज होत आहे. ठीक आहे. दिस इज डायरेक्शन ऑफ V बार, टँजेन्शियल वेलॉसिटी. मीन्स UCMमध्ये टँजेन्शियल वेलॉसिटीची डायरेक्शन प्रत्येक वेळेस बदलत असते. चला पुढे जाऊया. सेंट्रिपिटल ॲक्सलेशन पुढचा पॉईंट आहे. सेंट्रिपिटल ॲक्सलेशन फर्स्ट पॉईंटमध्ये डेफिनेशन आहे, ऑब्झर्व करा. इन UCM युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये लिनियर वेलॉसिटी कंटिन्युअसली गोज ऑन चेंजिंग. आत्ताच पाहिलं, लिनियर वेलॉसिटी नवीन नाव वाटत नाही आहे, नवीन नाही आहे. टँजेन्शियल वेलॉसिटीला लिनियर वेलॉसिटी असं म्हटलं आहे. कंटिन्युअसली गोज ऑन चेंजिंग देन ॲक्सलेशन सो प्रोड्युस्ड इज कॉल्ड सेंट्रिपिटल ॲक्सलेशन ऑर रॅडियल ॲक्सलेशन. सेंट्रिपिटल ॲक्सलेशन आणि रॅडियल ॲक्सलेशनच आहे जे की UCMमध्ये क्रिएट झालं आहे, कारण की व्हेलॉसिटी प्रत्येक वेळेस डायरेक्शन चेंज होत असल्या कारणानं व्हेलॉसिटी चेंज होत होती आणि त्यामुळे ॲक्सलेशन क्रिएट झालं. आणि त्या ॲक्सलेशनला इथं नाव दिलं गेलं आहे सेंट्रिपिटल आणि रॅडियल ॲक्सलेशन. आता हे नाव का आले, कारण की त्याची डायरेक्शन ही टुवर्ड द सेंटर आणि अलॉंग द रेडियस असल्या कारणानं, सेंटरकडे असल्यामुळे ॲक्सलेशनची डायरेक्शन त्याला सेंट्रिपिटल बोलल्या गेलं आहे, आणि अलॉंग द रेडियस असल्या कारणानं त्याला रॅडियल बोलल्या गेले. ठीक आहे. म्हणून हे दोन नाव इथं वेगवेगळे मानले जातील. त्याचा फॉर्म्युला पण आहे AR, रॅडियल ॲक्सलेशन इक्वल्स टू मायनस ओमेगा बार, मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू R बार. मायनस का आला आहे, थोडंसं आकृतीवरून आपण पाहण्याचा प्रयत्न करूया याला. दिस इज सर्कल, सर्क्युलर मोशन करतोय पार्टिकल. ओके. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनना सेंटर आहे इथे. मग ते युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करत असेल तर आपल्याला प्रत्येक वेळेस माहीत आहे की त्या पार्टिकलचा ही जी डायरेक्शन आहे ही आहे त्याच्या लिनियर वेलॉसिटीची डायरेक्शन, जी की प्रत्येक वेळेस बदलत असते. आणि आपण थोड्या वेळी पाहिलं होतं सेंट्रिपिटल ॲक्सलेशन आणि रॅडियल ॲक्सलेशन, मी शब्द दोन सांगले तुम्हाला. हे ओमेगा बारची डायरेक्शन काय असते आणि इट इज अलॉंग दी डायरेक्शन ऑफ थंब. परंतु इथं R बार आणि हे AR बार, रॅडियल ॲक्सलेशन आणि R बार याच्या डायरेक्शन जर पाहिलात तुम्ही, R बारची डायरेक्शन काय असते, अलॉंग दी रेडियस टू अवे फ्रॉम दी सेंटर, ही आहे R बारची डायरेक्शन. आणि जर आपण ARची डायरेक्शनबद्दल पाहिलं, AR मीन्स रॅडियल ॲक्सलेशन डायरेक्शनला डेफिनेशननुसार पाहिलं तर मी आता सांगलं की सेंटरकडे असते, सेंट्रिपिटल शब्द आहे, सेंटरकडे डायरेक्शन असते त्याची, म्हणून त्या ARची डायरेक्शन आहे टुवर्ड्स द सेंटर, दॅट इज द डायरेक्शन ऑफ AR बार. ठीक आहे. आणि ह्या दोन डायरेक्शन इथं तुम्हाला अपोजिट दिसतात, त्या कारणानं इथं नेगेटिव्ह साईन आलेला आहे. ठीक आहे. अपोजिट डायरेक्शनला वेक्टर असतील तर तिथं मायनस साईन येत असते. ठीक आहे. पुढे जाऊया. सेकंड पॉईंट, इन UCM मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल ॲक्सलेशन इज कॉन्स्टंट. मग डायरेक्शन कळाली तुम्हाला, इट इज टुवर्ड्स द सेंटर.
अलॉंग द रेडियस सेंट्रिपेटल ॲक्सलेशनची डायरेक्शन. आणि त्याचं मॅग्निट्यूड पाहिलं तर मग डेफिनेशन काय येईल, फॉर्म्युला काय येईल, कॉन्स्टंट असतं त्याचं मॅग्निट्यूड आणि त्याचा फॉर्म्युला आहे ए आर इक्वल्स टू आर ओमेगा बार किंवा व्ही ओमेगा किंवा व्ही स्क्वेअर बाय आर. आता हे रिलेशन्स कसे आले थोड्या खाली मी पॉईंट टू नोटमध्ये पहिल्या पॉईंटमध्ये सांगलं तुम्हाला एक रिलेशन बिटवीन व्ही अँड ओमेगा. त्याचा मॅग्निट्यूड काय होता, व्ही त्याचं मॅग्निट्यूड होतं त्या ठिकाणी व्ही इक्वल्स टू आर ओमेगा. ठीक आहे. आता हा फॉर्म्युला जर आपण या ठिकाणी इथं यूज केला तर आपल्याला हे दोन वेगळे रिलेशन्स इथं पाहायला मिळतील. ते कसे होतात पहा. हे फर्स्टवालं पाहूया आपण. दॅट इज जर या फॉर्म्युल्यामध्ये ए आरच्या या आरच्या ठिकाणी इथून एक रिलेशन घेऊया आपण. आर इक्वल्स टू काय बनेल, व्ही बाय ओमेगा. मग हे रिलेशन आपण या फॉर्म्युल्यात इथं ठेवूया आरच्या ठिकाणी. तर हे रिलेशन होईल आर इक्वल्स टू इथं आला हा व्ही बाय ओमेगा आणि इंटू कोण राहिला आहे, तो राहिलेला आहे ओमेगा स्क्वेअर. मग इथला हे कॅन्सलेशन्स केलेत तर उरेल आपल्याला इथं व्ही इंटू ओमेगा. म्हणजे हे रिलेशन इथं तयार झालं. आणि हे दुसरं वालं पहा, व्ही स्क्वेअर बाय आर कसं बनेल. द सेकंड वन इज याच फॉर्म्युल्यामध्ये आपण जे काही इथं किमती ठेवत आहेत या मेन फॉर्म्युल्यामध्येच आपण या किमती इथं ठेवत आहोत. आता मी इथं तयार करून दाखवणार तुम्हाला हा फॉर्म्युला, हे रिलेशन कसं बनलं आहे ते. नंबर 2 मध्ये पहा, इट इज ए आर इक्वल टू, इथं आरला रिप्लेस करायचं नाही मला, आर तसं ठेवूया, ओमेगा स्क्वेअरला रिप्लेस करूया. आता ओमेगाची किंमत त्याच्यावरून काढून घ्या. ओमेगा काय बनेल, व्ही बाय आर इक्वल्स टू ओमेगा बनेल. ठीक आहे. हे रिलेशन वापरा या ठिकाणी, या ओमेगाच्या ठिकाणी इथे. तर ओमेगा स्क्वेअर बरोबर काय लिहिता येईल मला, व्ही स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. ठीक आहे. इथला आरमध्ये कॅन्सलेशन केलं तर उरेल काय आपल्याला, दॅट इज व्ही स्क्वेअर बाय आर. म्हणजे हे रिलेशन इथं सेकंडवालं रिलेशन इथं तयार झाले. ठीक आहे. चला पुढे पहा. थर्ड पॉईंट, द सेंट्रिपेटल ॲक्सलेशन इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर, हेन्स कॉल्ड सेंट्रिपेटल. मी आत्ताच बोललो स्टार्टला डेफिनेशनला, त्या ॲक्सलेशनला सेंट्रिपेटल आणि रॅडियल का बोलल्या गेले की त्याची डायरेक्शन ही दाखवले पहा. ही आहे डायरेक्शन, दिस इज द डायरेक्शन ऑफ ए आर. कुठं दिसते डायरेक्शन ती, सेंटरकडे येताना. आणि आर बारची डायरेक्शन काय दिसते, ही सेंटरपासून दूर जाताना. हे दोन्ही अपोजिट असल्या कारणाने इथं मायनस आला होता, हे मायनसचं साईन, ते तुम्हाला क्लिअर केलं मी. आणि सेंटरकडे असल्या कारणानं त्याला सेंट्रिपेटल बोलायचं आहे काय. सेंट्रिपेटल ॲक्सलेशन इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर. सगळे महत्त्वाचे शब्द पुन्हा सांगतोय मी, चेंज केलेत कलर्स मी ब्ल्यू और रेडचा. त्या महत्त्वाच्या शब्दाला लक्षात ठेवा. तुम्ही ह्या सगळ्या नोट्स तयार करून घेऊ शकता, लिहून घेऊ शकता टायटल पॉईंट वाईज. आणि जसं इथं मी कलर केलं आहे तुम्ही पण हायलाईट करू शकता मार्कर पेन वगैरे. ठीक आहे. हेन्स कॉल्ड सेंट्रिपेटल अँड अलॉंग नेगेटिव्ह आर बार. नेगेटिव्ह आर बार मीन्स अपोजिट ऑफ रेडियस वेक्टर, हेन्स इट इज कॉल्ड रॅडियल. ओके. पुढे पहा. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन पुढचा पॉईंट आहे. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन झाला, आता नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. इफ द स्पीड ऑफ पार्टिकल इन सर्क्युलर मोशन गोज ऑन इंक्रीजिंग और डिक्रीजिंग मीन्स इट इज नॉट कॉन्स्टंट. ओके. तिथं कॉन्स्टंट होतं. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये काय होतं की स्पीड ही रिमेन्स कॉन्स्टंट असते, बट इथं जर इंक्रीज किंवा डिक्रीज होत असेल तर ते इथं नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये आहे. हाउएवर इट्स डायरेक्शन इज ऑलवेज टँजेन्शियल टू द पाथ, सर्क्युलर पाथ, इट इज कॉल्ड नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. फरक तेवढाच आहे, स्पीड ही कॉन्स्टंट राहत नाही, त्यावेळेस त्याला नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन संबोधतात. सेकंड पॉईंट, ॲज द वेलॉसिटी टँजेन्शियल, वेलॉसिटी टँजेन्शियल डायरेक्शनलाच असते. द सेंट्रिपेटल और रॅडियल ॲक्सलेशन ए आर इज स्टील देअर. वेलॉसिटी टँजेन्शियल असल्या कारणानं त्याची डायरेक्शन प्रत्येक वेळेस प्रत्येक इन्स्टंटला चेंज होत असेल आणि त्या कारणानं इथं ॲक्सलेशन क्रिएट होते. So radial or centripetal acceleration is still there, but the magnitude of AR is not constant.
कारण की वेलॉसिटी चेंज होत असेल डायरेक्शनमुळं आणि मॅग्निट्यूडमुळे सुद्धा ती वेलॉसिटी बदलते, त्याच्यामुळं मॅग्निट्यूड ऑफ ए आर इज नॉट कॉन्स्टंट इन अ नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. थर्ड पॉईंट आहे द ॲक्सलेशन रिस्पॉन्सिबल फॉर चेंजिंग द मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी इज डायरेक्टेड अलॉंग or opposite to the velocity, hence always tangential and is called a tangential acceleration. तिसरा पॉईंट थोडंसं रिपीट वाचा. ॲक्सलेशन रिस्पॉन्सिबल फॉर चेंजिंग द मॅग्निट्यूड. आताच पाहिलं आपण की मॅग्निट्यूड ॲक्सलेशनचं कॉन्स्टंट राहत नाही, इज नॉट कॉन्स्टंट. मग जी गोष्ट त्याला चेंज करते म्हणजे ॲक्सलेशन रिस्पॉन्सिबल फॉर चेंजिंग मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी इज डायरेक्टेड along or opposite to the velocity. Hence always tangential is called tangential acceleration. जे acceleration opposite डायरेक्शनला असते, अलॉंग किंवा अपोजिट डायरेक्शनला वेलॉसिटीच्या त्या डायरेक्शनला इथे काय म्हणलं जातं आहे टँजेन्शियल ॲक्सलेशन. नोटेशनमध्ये थोडा फरक आहे. रॅडियल ॲक्सलेशन कोणतं होतं ए आर होता आणि टँजेन्शियल ॲक्सलेशन कोणतं आहे ए टी. टँजेन्शियल ॲक्सलेशन रॅडिएशन पुन्हा तुम्हाला डायग्राममध्ये त्या दोन्ही गोष्टी मी दाखवेल. पुढचा पॉईंट घेऊया. चौथा पॉईंट पहा, इथं दोन डायग्रामचा संबंध आहे तिथं. ॲज अ मॅग्निट्यूड ऑफ टँजेन्शियल वेलॉसिटी व्ही बार इज चेंजिंग. टँजेन्शियल वेलॉसिटी मॅग्निट्यूड चेंज होते. लक्षात ठेवा आपण नॉन युनिफॉर्मबद्दल बोलतोय. युनिफॉर्ममध्ये मॅग्निट्यूड कॉन्स्टंट राहते आणि नॉन युनिफॉर्ममध्ये मॅग्निट्यूडसुद्धा चेंज होते. ड्युरिंग द नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन द करस्पॉन्डिंग अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा बार ऑल्सो चेंजिंग. व्ही बार बदलल्यामुळं, कारण की रिलेशन आपल्याला माहीत आहे, व्ही बार इक्वल्स टू आर बार क्रॉस ओमेगा बार. मॅग्निट्यूड फॉर्ममध्ये नाही आहे, हे वेक्टर फॉर्ममध्ये आहे, किंवा व्ही इक्वल्स टू आर इंटू ओमेगा. मग इथं ह्या रिलेशननुसार पाहिलं तर जर व्ही बदलला असेल तर ओमेगासुद्धा बदलणार आहे. ठीक आहे. त्या कारणानं काय बोला, द करस्पॉन्डिंग अँग्युलर व्हेलॉसिटी इज ऑल्सो चेंजिंग ॲट एव्हरी इन्स्टंट. दस दिस इज ड्यू टू द अँग्युलर ॲक्सलेशन. आणि हे कशामुळे घडते, अँग्युलर ॲक्सलेशनमुळं. दॅट अँग्युलर ॲक्सलेशन इज अल्फा बार इक्वल्स टू रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलॉसिटी विथ टाईम. ठीक आहे. पुढचा पॉईंट पहा. मग याच्या डायरेक्शनबद्दल आपल्याला इथं माहीत करून घ्यायचं आहे. दो द मोशन इज नॉन युनिफॉर्म, जरी ती मोशन नॉन युनिफॉर्म असली, द पार्टिकल इज इन द सेम प्लेन. तो पार्टिकल एकाच प्लेनमध्ये रोटेट होत असतो. हेन्स द डायरेक्शन ऑफ अल्फा बार इज स्टील अलॉंग दी ॲक्सिस ऑफ रोटेशन. दिस इज द लाईन. ही लाईन जी दिसते तुम्हाला इथं डायग्राममध्ये, ज्या लाईनच्या भोवती पार्टिकल सर्क्युलर मोशन करतो, ती सेंटरमधून जाणारी लाईन, त्या लाईनला इथं आपण काय बोलतो, ॲक्सिस ऑफ रोटेशन. तर पॉईंट एकाच प्लेनमध्ये असला, नॉन युनिफॉर्म जरी असला तरी एका प्लेनला सोडून जात नाही. तो फक्त डायरेक्शन आणि त्याचं मॅग्निट्यूड चेंज करत असतो. आणि व्हेलॉसिटी चेंज असल्यामुळं वरती आपण पाहिलं होतं करस्पॉन्डिंग अँग्युलर वेलॉसिटीसुद्धा चेंज होते. आणि त्या कारणानं अँग्युलर वेलॉसिटी चेंज होत असेल तर अँग्युलर ॲक्सलेशन क्रिएट होणार. म्हणून अँग्युलर वेलॉसिटी रिस्पॉन्सिबल आहे. इथं अँग्युलर वेलॉसिटीमध्ये जो चेंज व्हायला आहे तो रिस्पॉन्सिबल आहे. चेंज अँग्युलर वेलॉसिटीमध्ये जो चेंज व्हायला आहे त्याच्यामुळे क्रिएट व्हायला काय, अँग्युलर ॲक्सलेशन. आणि त्याचा फॉर्म्युला हा आहे. ऑलरेडी आपण ॲनालॉजीच्या टायटलमध्ये ते पाहिलं होतं. ठीक आहे. आणि मग ते अँग्युलर ॲक्सलेशन जे क्रिएट झालं, मग त्याची डायरेक्शन काय असते. डायरेक्शन ऑफ अँग्युलर वेलॉसिटी इज स्टील अलॉंग दी ॲक्सिस ऑफ रोटेशन. अलॉंग दी ॲक्सिस ऑफ रोटेशन त्याची डायरेक्शन असते अँग्युलर वेलॉसिटी अलॉंग दी डायरेक्शन. इथं दोन आकृत्यामध्ये तुम्हाला ते कळून जाईल. थोडंसं ऑब्झर्व करा डायग्राम्सला. फॉर इन्क्रीजिंग स्पीड, जर स्पीड इन्क्रीज होत असेल सर्क्युलर मोशन करणाऱ्या पार्टिकलचं, आता आपण पाहिलं की स्पीड तर कॉन्स्टंट राहत नाही, स्पीड काय होते, चेंज होत असते, आयदर इन्क्रीज और डिक्रीज होत असते. जर का स्पीड इन्क्रीज होत असेल तर डायरेक्शन ऑफ अल्फा बार इज अलॉंग द डायरेक्शन ऑफ ओमेगा बार. म्हणजे ही जी फर्स्ट डायग्राम आहे तुम्हाला इथं दिसती, या आकृतीमध्ये स्पीड काय होत आहे, इन्क्रीज होत आहे. ठीक आहे. स्पीड इन्क्रीज होत असेल तर त्यावेळेस अल्फा बार आणि ओमेगा बारची डायरेक्शन काय असते, सेम डायरेक्शनला असतात. हे दोन्ही अपसाईडलाच आहेत. ठीक आहे. आणि जर का स्पीड वाईल ड्युरिंग डिक्रीजिंग स्पीड
म्हणजे ही आकृती, सेकंड आकृतीमध्ये पहा, इथं स्पीड काय होत आहे, डिक्रीज होत आहे, डिक्रीजिंग स्पीड. तर त्यावेळेस ह्या अल्फा बारची आणि ओमेगा बारची डायरेक्शन काय असेल, इट इज इन ऑपोजिट डायरेक्शन, दे आर इन ऑपोजिट डायरेक्शन. ठीक आहे. दिस इज ऑल अबाउट दिस 6 पॉईंट. इथं 6 पॉईंट मांडलेत आपण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनबद्दलचे. सगळं आलं यामध्ये. थोडंसं नीट व्यवस्थित वाचून घ्या. डाऊट असेल तर मला कॉमेंट करून विचारा, मी पुन्हा क्लिअर करण्याचा प्रयत्न करेल, स्पेशल व्हिडिओ बनेल त्या पॉईंटवर. ठीक आहे. चला पुढे जाऊया. आता हे मी टेक्स्टबुकनुसार सगळं कवर करतो, तर तिथं मला एक न्यूमरिकल प्रॉब्लेम दिसतो, न्यूमरिकल प्रॉब्लेम 1. आपण तसं जसं टेक्स्टबुकनुसार आहे तसंच कवर करत जाऊया, कारण की तिथं ते रिलेशन्स आपल्याला लगेच न्यूमरिकल प्रॉब्लेम्समध्ये वापरता येतील. प्रॉब्लेम आहे, अ फॅन इज रोटेटिंग ॲट 90 RPM. RPM मीन्स रिव्होल्यूशन पर मिनिट. एक फॅन आहे, रोटेट होतोय 90च्या स्पीडने किंवा फ्रिक्वेन्सीने. इट इज देन स्विच ऑफ, आणि त्याला आपण जर ऑफ केलं, इट स्टॉप्स आफ्टर 21 रिव्होल्यूशन्स, आणि तो ऑफ केल्याच्यानंतर 21 रिव्होल्यूशन्स कवर करून स्पीड डाऊन होऊन थांबतो. कॅल्क्युलेट द टाईम टेकन बाय इट टू स्टॉप अज्युमिंग दॅट द फ्रिक्शनल टॉर्क इज कॉन्स्टंट. ठीक आहे. जर तो ऑफ केल्याच्यानंतर 21 राऊंड कंप्लीट करून थांबत असेल तर त्याला किती वेळ लागला आहे तो कॅल्क्युलेट करायला सांगितलं आपल्याला. चला ठीक आहे. प्रॉब्लेम लक्षात आला असेल तर त्याच्या सोल्युशनकडे पाहूया आपण. पॉईंट वाईज सोल्युशन कवर केलेत आपण. अगोदर डाटा पाहूया. गिवन काय दिले आपल्याला त्या सगळ्या गोष्टी पहा. प्रॉब्लेम्समध्ये जी माहिती अगोदर दिलेली आहे, काय काय नंबर्स दिलेत, न्यूमरिकल्स दिलेत, त्या न्यूमरिकल्सला पाहून घ्यायचं, वाचून घ्यायचं. ते नंबर्स जे असतात ना, ते आपला झाला गिवन डाटा. आणि काय कॅल्क्युलेट करायला सांगले त्याच्याकडे लक्ष द्या. हे समजून घेतलं तर तुम्हाला प्रॉब्लेम्सला जो आवश्यक फॉर्म्युला आहे तो पटकन शोधून घेता येईल. ठीक आहे. चला, गिवन काय दिलं मी आता राऊंड केला होता. पहिला नंबर होता 90. दॅट व्हॉट इट इज गिवनमध्ये पहा, 90 RPM म्हणजे फ्रिक्वेन्सी आहे, रिव्होल्यूशन पर मिनिट फ्रिक्वेन्सी आहे. एन नॉट नाव दिलं आपण त्याला, इनिशियल फ्रिक्वेन्सी. RPM हे असा युनिट नाही आहे, फ्रिक्वेन्सीचे असा युनिट आहे, तर हर्ट्स किंवा RPS असे, रिव्होल्यूशन पर सेकंद. मग त्याला कन्वर्ट केलं RPMला RPSमध्ये. RPM टू RPS कन्वर्शन लक्षात ठेवा. RPM टू RPS. त्यावेळेस काय होत असते, डिवायडेड बाय, त्यावेळेस त्याला आपल्याला इथं डिवायडेड बाय 60 करावं लागतंय. डिवायडेड बाय, त्या टर्मला डिवायडेड बाय 60 ने केला तर ती कन्वर्ट होते कशामध्ये, RPSमध्ये. कन्वर्शन फॅक्टर लक्षात ठेवा असे. आणि त्यामुळं आपल्याला इथं त्याला 60 डिवाईड करावं लागले. तर 90/60 इट इज 1.5 RPM. ही किंमत आपल्याला कॅल्क्युलेशन करताना वापरायची आहे SI युनिटमधली. ओमेगा नॉट इक्वल्स टू 2πN. आता हे रिलेशनसुद्धा आपल्याला ऑलरेडी माहीत झालं आहे. मागच्या सगळ्या पॉईंटमध्ये सगळे क्लिअर केलेले आहेत, फॉर्म्युले मांडून आहेत, ते पाहत राहा, लक्षात ठेवा. प्रॉब्लेम्समध्ये त्यांचा वापर होत असतो. 2πN. ठीक आहे. एन नॉट वापरला इथं 2π, आणि एन नॉटची जी किंमत आता आपण काढली 1.5 ही इथं वापरली. तर 1.5 × 2 दॅट इज 3π रेडियन पर सेकंड. SI युनिट लक्षात ठेवा. अँग्युलर व्हेलॉसिटी इज द रेडियन पर सेकंड. आणि दुसरं काय दिलं आहे आपल्याला याच्यावरून, म्हणजे ही एक गोष्ट आपण इथं एक्स्ट्रा काढून घेतली. काय, ओमेगाची किंमत काढून घेतली. हे दिलेली होती, दिस इज गिवन, एन नॉट इज गिवन, हे गिवन आहे आपल्याला दिलेलं. आणि किती फेऱ्या केल्या, इथे कॅपिटल एन नोटेशन दिलं मी त्याला. टोटल नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स टू स्टॉप, थांबण्यासाठी त्यानं किती पूर्ण फेऱ्या केल्या, तर 21 रिव्होल्यूशन्स कंप्लीट केले. आणि विचारलं आपल्याला काय, की तेवढं म्हणजे त्या फॅनला ऑफ केल्याच्यानंतर थांबण्यासाठी किती वेळ लागला. दॅट इज T इक्वल्स टू क्वेश्चन मार्क हिअर. ठीक आहे. दिस इज द गिवन डाटा. चला मग सोल्युशन त्याकडे जाण्यासाठी फॉर्म्युला शोधावा लागेल आपल्याला अगोदर. पहा सेकंड पॉईंटमध्ये, सिन्स द अँगल थ्रू विच द ब्लेड ऑफ फॅन मूव्ज वाईल स्टॉपिंग इज. मग त्या ब्लेडनं, फॅनच्या ब्लेडनं ऑफ केल्यापासून थांबजेपर्यंत किती अँगल कवर केला, तो टोटल अँगल काढून घ्यावा लागेल. मग अँगल काढणं म्हणजे 21 फेऱ्या पूर्ण केल्यात. 21 फेऱ्या, एक फेरी मीन्स किती असते, एक जर राऊंड कंप्लीट केला तर कितीचा अँगल म्हणतो, त्या ब्लेडनं फॅनच्या, सपोज हा फॅन आहे, थोडासा वेळ लागेल समजून घ्या. आणि हे या ब्लेडला आपण कन्सिडर करू, आणि ही इथून फिरून इथपर्यंत आली तर त्याला किती अँगल कवर केला, हा झाला 360 डिग्रीचा अँगल. आणि आपण डिग्रीमध्ये नाही वापरणार, रॅडियनमध्ये, दॅट इज 2π रॅडियन. ठीक आहे. मग एका राऊंडमध्ये जर 2π होत असेल तर हा फॅन स्टॉप होण्यासाठी किती राऊंड करत आहे कंप्लीट, 21. त्यामुळं अँगल किती बनेल,
21 टाइम्स ऑफ 2 पाय. ओके, म्हणून टोटल अँगल काय बनला? टोटल अँगल while stopping the fan is 2 pi into n. n means काय? number of revolutions to stop. मग हे 2 pi into 21 that is 42 pi radian हा अँगल इथं त्या फॅनच्या ब्लेडनं स्टॉप होजेपर्यंत कवर केलेला आहे. अँड ओमेगा काय आहे? ओमेगा इथं ओमेगा नॉट नाही वापरले, लक्षात ठेवा. आपण वरती जे वापरलं होतं हे ओमेगा नॉट होतं. मीन्स हे इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी आहे आणि ही आहे फायनल. इनिशियल मीन्स सुरुवातीला फॅन मोशनमध्ये होता आणि काही वेळाच्या नंतर तो स्टॉप झाला आहे. स्टॉप झाल्यामुळे त्याची अँग्युलर वेलॉसिटी काय कन्सिडर करावं लागेल आपल्याला? इथं 0 इथं लिहिले, कारण सिन्स द फॅन स्टॉप्स. ठीक आहे, हे लक्षात आलं का? इथं आपण काय करून घेतला? टोटल अँगल कवर केलेला ब्लेड्स फॅननं स्टॉप होजेपर्यंतचा आणि त्याची फायनल अँग्युलर वेलॉसिटी, ह्या दोन गोष्टी काढल्यात इथं. चला तिसऱ्या पॉईंटमध्ये काय होते पहा. द अँग्युलर वेलॉसिटी ऑफ रोटेटिंग पार्टिकल आफ्टर सर्टन अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा इज गिवन बाय. अँग्युलर वेलॉसिटी ऑफ रोटेटिंग पार्टिकल किंवा द ब्लेड्स ऑफ फॅन असं म्हटलं तरी चालतं. आफ्टर सर्टन अँग्युलर डिस्प्लेसमेंट, एवढा अँग्युलर डिस्प्लेसमेंट कवर होजेपर्यंत त्यानं किती अँग्युलर वेलॉसिटी प्राप्त झाली त्याला? आफ्टर सर्टन अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा इज गिवन बाय. फॉर्म्युला आहे त्याचा, लक्षात घ्या. फॉर्म्युला आताच झाला आहे. कोणता फॉर्म्युला आहे? सुरुवातीला सांगितलं होतं मी तुम्हाला, काही रिलेशन्स पाहिले होते आपण. कॅन यू रिकॉलच्या टायटल खाली जर लक्षात येत असेल तुम्हाला तर रिलेशन लक्षात येते का? कोणतं होतं? कायनॅमॅटिकल इक्वेशन्स होते. कोणता होता आठवते का? तिसरं कायनॅमॅटिकल इक्वेशन मी जे तिथं मांडलं होतं, त्या कायनॅमॅटिकल इक्वेशनला लिहायचं म्हणल्यावर काय होता? व्ही स्क्वेअर इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस 2as. आता हे लिनियर वेलॉसिटीबद्दलचं आहे आणि आपण ट्रान्सलेशन मोशनबद्दलचं आहे आणि आपण सर्क्युलर मोशनबद्दल पाहतोय, तर ह्याला आपल्याला असं लिहून घ्यावं लागेल. ॲनालॉजी इथं कामी पडेल पहा. व्ही वेलॉसिटी, तर इथं कोणते येणार? ओमेगा येणार, अँग्युलर वेलॉसिटी येणार. इथं इनिशियल वेलॉसिटी आहे यू. आत्ताच मी सांगले तुम्हाला मागच्याच पॉईंटमध्ये, पॉईंट नंबर आता तिसरा चालला आहे, 2मध्ये सांगलं होतं की ओमेगा आणि ओमेगा नॉट याच्यात काय फरक होता. दिस इज फायनल वन, दिस इज इनिशियल वन. मग इथं यू आणि व्ही काय? हे इनिशियल वेलॉसिटी आहे आणि हे फायनल वेलॉसिटी. मग व्हीच्या ठिकाणी आपल्याला काय लिहावं लागलं? इथं फायनल वेलॉसिटीला दिस इज फायनल आणि दिस इज इनिशियल. मग व्हीच्या ठिकाणी काय लिहिला? व्हीच्या ठिकाणी रिप्लेस झाला आहे ओमेगा आणि यू इनिशियल असेल तर मग इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा नॉट. स्क्वेअर स्क्वेअर आहेत प्लस 2a. एच्या ठिकाणी काय आला आहे? एच्या ठिकाणी काय आला आहे? ऑब्झर्व करताय का? एच्या ठिकाणी इथं अँग्युलर ॲक्सलेशन आहे, हे सॉरी लिनियर ॲक्सलेशन, आणि इथं काय लिहिलं गेलं आपण? अल्फा. ॲनॉलॉजीमध्ये ते पण पाहिलं होतं. आणि लास्ट काय आहे? हे लास्ट होतं कोणतं रिलेशन? मला पुन्हा परत लिहावं लागेल. हे व्ही स्क्वेअर इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस 2as. आणि लास्ट कोणता होता? हे लेटर एस. आणि इथं काय आलं आहे माहीत आहे? नॉर्मली ॲनालॉजी काय? एस मीन्स काय आहे? लिनियर डिस्प्लेसमेंट. तर थीटा काय आहे इथं? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. म्हणून हे रिलेशन जर आपल्याला लक्षात आहे इथं, हे रिलेशन जर लक्षात असेल तुम्हाला इथं, तर त्याची सेम ॲनालॉजी आपण इथं वापरली आणि आपलं हे रिलेशन इथं तयार आहे. म्हणजे हे काय वेगळं रिलेशन आपण सर तुम्ही आम्हाला मागच्या पॉईंटमध्ये कुठंच हे रिलेशन सांगितलं नव्हतं, तर हे या रिलेशनवरून हे इथं तयार झालं आहे. ॲनालॉजीचा वापर केला आहे. लक्षात आलं आहे? चला, तर मग हे फॉर्म्युल्याबद्दल क्लिअरन्स झालं असेल तर मग याच्यावरून काय केलं? खाली पहा, ऑब्झर्व करा. थोडंसं ट्रान्सपोर्टेशन केले. मॅथमॅटिकल स्ट्रक्चर्स आहेत. मॅथमॅटिक्स इम्पॉर्टंट असते फिजिक्समध्ये. सगळे स्ट्रक्चर्स कवर करता यावं तुम्हाला. काय केलं आहे? ह्याला इकडं पाठवलं, मायनसमध्ये गेला आणि हे 2 आणि थीटा हे इकडे डिवाइडमध्ये आले. सो वी गेट अल्फा इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा नॉट स्क्वेअर डिवायडेड बाय 2 थीटा. हे रिलेशन बनले. मग पुढे आता आपल्याला काढायचं काय होतं त्याकडे लक्ष देत आहे का? आपल्याला टाईम काढायचा ना. आपण फॉर्म्युला तयार केला आहे अल्फाचा, मीन्स अँग्युलर ॲक्सलेशनचा. कसा? आणखीन क्लिअर नाही. टाईमकडे कसं जायचं आहे? चौथा पॉईंट पहा. बाय डेफिनेशन ऑफ अँग्युलर ॲक्सलेशन. आत्ताच पहिली डेफिनेशन अँग्युलर ॲक्सलेशनची आपण सुरुवातीला मी सांगितली होती. देर इज रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलॉसिटी अपॉन टाईम. सो चेंज इन अँग्युलर वेलॉसिटी initial final minus initial divided by time. Change in linear angular velocity upon time, that is angular acceleration. Change in velocity
विथ टाईम इज नोन ॲज ॲक्सलेशन. मग इथं कोणती वेलॉसिटी कवर केली आपण? अँग्युलर वेलॉसिटी. तर मिळेल काय आपल्याला? अँग्युलर ॲक्सलेशन. चेंज कसं करणार? फायनल मायनस इनिशियल. फायनल काय आहे? ओमेगा, आणि इनिशियल काय? ओमेगा नॉट. चेंज नसल्यामुळं मायनस घेऊन घ्यावं लागेल, डिवायडेड बाय टाईम टी घेतला. हे झालं डेफिनेशननुसार त्याचा फॉर्म्युला. लक्षात ठेवा हा सुद्धा. म्हणून आपल्याला काय लिहावं लागलं? हे जे मागचा रिलेशन होता आत्ता आपण तयार केलेलं, त्याच्या ठिकाणी हे अल्फाची किंमत ही जी आता लिहिली तिथं वापरली नाही. कोणत्या रिलेशनमध्ये? हे जे मागच्या पॉईंटमध्ये, तिसऱ्या पॉईंटमध्ये जे रिलेशन आपण आत्ता बनवलं होतं, कोणतं होतं ते? सॉरी, अल्फा इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा नॉट स्क्वेअर डिवायडेड बाय 2 थीटा. हे कुठं तयार केलं तर आत्ता वरच्या तिसऱ्या पॉईंटमध्ये आहे. चेकआउट करू शकता तुम्ही, रिव्हर्स करून पॉज करा, रिव्हर्स करून पाहू शकता. ह्या रिलेशनमध्ये हे अल्फाची किंमत मी आता इथं जे डेफिनेशननुसार लिहिली, कोणती आहे? अल्फा मीन्स अँग्युलर, दॅट इज चेंज इन अँग्युलर वेलोसिटी विथ टाईम. म्हणून इथं काय आला? अल्फाची की ही डेफिनेशन वापरली आपण, आणि इथं हे मग रिलेशन बनत आहे ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा नॉट स्क्वेअर डिवायडेड बाय 2 थीटा, डिवायडेड बाय 2 थीटा. हिअर हे रिलेशन बनलं आहे, कन्फ्यूज होऊ नये म्हणून हे असं लिहिलं आहे मी बाजूला. ठीक आहे, पुढे जा त्याच्या स्टेपच्या, त्या पुढच्या स्टेपला पहा. मग आता किमती सबस्टिट्यूट केल्यात. ओमेगाची किंमत आहे 0, ओमेगा नॉटची आहे 3 पाय. ही पण गिवन डाटामध्ये 3 पाय कसा आला होता ते क्लिअर सांगितलेलं आहे. अँड डिवायडेड बाय टी, हा टी काढायचा आपल्याला टाईम. ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा नॉट स्क्वेअर, सगळ्या किमती सबस्टिट्यूट केल्या. थिटाची किंमत 42 पाय कशी आली होती? मीन्स टोटल स्टॉप होजेपर्यंतचा 21 रिव्होल्युशनमधला अँगल काढला होता, 42 पाय आहे. ते सगळ्या किमती सगळा सिम्पलचं मॅथमॅटिक्स आहे, कवर करा. स्टेप खालची पहा, तुम्हाला दिसेल इथे 0 मायनस 3 पाय, दॅट इज मायनस 3 पाय. इथला मायनस आणि हे मायनस गेट कॅन्सल होऊन जातील. इथं मॅथमॅटिक्स मी सांगेल प्रत्येकाला असं स्ट्रक्चर कळावं, प्रत्येकाचं मॅथमॅटिक्स क्लिअर नसते आहे. काही जणांचं खूप छान, नसेल त्यांनी समजून घ्या. दॅट इज 3 पाय बाय टी, अँड हिअर आता 3 पायचा होल स्क्वेअर असल्यामुळे 9 पाय स्क्वेअर, आणि इथं 42 इंटू दॅट इज 84 पाय. आता पायचे कॅन्सलेशन्स कवर करा. इथे एक एक पाय कॅन्सल होईल, इथं स्क्वेअर मला एक राहिला तर तो सुद्धा याच्यासोबत कॅन्सल होऊन जाईल. आणि हा 3 कॅन्सल करावा लागेल मला. थोडासा कलर चेंज करू द्या मला, एकाच कलरमध्ये. हे 3 या 9 सोबत कॅन्सल होईल, इथं राहील 3. कॅल्क्युलेशन्स पहा, म्हणजे इकडे काय राहिलं आहे फक्त आता वरती तर हे 3 आणि बाय दोन्ही कॅन्सल राहिलेलं आहे, म्हणजे 1 बाय टी खाली दिसेल तुम्हाला, तरी मी दाखवत आहे, खालच्या स्टेपला दिसेल तुम्हाला. आणि इथं कोण राहिलं आहे वरती? हे पाय, हे स्क्वेअर सगळे कॅन्सल. इथं फक्त राहिलं आहे 3 अंशामध्ये, आणि इथं काय राहिलं आहे? 84. 84ला कॅन्सल करता येईल. 3 भाग जाते का? 3 दोन्ही 6, उरले 2, 24 झाले. 3 8 24. ठीक आहे, मीन्स उरला काय? 28. म्हणजे इथं काय राहिलं तर 1, तर देअरफॉर टाईम बरोबर काय बनतो? 28 सेकंद. ठीक आहे, कॅल्क्युलेशन लक्षात असेल तर खाली, लक्षात आलं असेल तर खाली स्टेपमध्ये तुम्हाला हे सगळं काही क्लिअर दाखवलं आहे. 28 सेकंड कसं आला ते कॅल्क्युलेशन इथं मी जे लिहून दाखवलं त्याला पॉज करून क्लिअर करून घ्या. सो टाईम टू स्टॉप दी फॅन आफ्टर completing 21 revolution is 28 seconds. This is the